शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर अद्याप सुद्धा फरारच आहे। प्रशांत कोरटकर चंद्रपूरमध्ये लपल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक हे प्रशांत कोरटकराचा शोध घेत आहेत। मात्र एक महत्त्वाची माहिती सुद्धा मिळाली, एक अपडेट आहे की प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरच्या शोधासाठी चंद्रपुरात दाखल झालंय। चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने कोरटकरचा तपास घेण्याचं काम सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे। पत्नीचा जबाब आणि इतरही काही गोपनीय माहितीद्वारे कोरटकरचा आता तपास सुरू आहे। त्यामुळे कोरटकर संदर्भात आणखी काय माहिती समोर येते, कोरटकरला ताब्यात घेण्यात पोलिसांना आणखी किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शिवरायांचा अपमान केल्यासंदर्भात प्रशांत कोरटकर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्यासोबत जोडले। शेखर, शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर अद्याप सुद्धा फरारच आहे आणि ज्या प्रकारची माहिती आता समोर येते की प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि कोल्हापूर पोलिसांचं पथक हे सध्या त्यांची शोध मोहीम सुरू आहे। काय सांगशील शेखर सविस्तर? करण बरोबर आहे। प्रशांत कोरटकर जो आहे तो विदर्भातल्या चंद्रपूर या ठिकाणी लपला आहे अशा पद्धतीची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि म्हणूनच कोल्हापूर पोलिसांचं एक पथक जे आहे ते आता चंद्रपूरमध्ये दाखल झालेलं आहे। 2 दिवसांपासून चंद्रपूरमध्ये त्याच्यावरती पाहुणचार सुरू आहे अशा पद्धतीची माहिती देखील समोर येताना पाहायला मिळते। शिवाय काही वरिष्ठ अधिकारी देखील चंद्रपूरमधले प्रशांत कोरटकर याच्या संपर्कात असल्याची देखील माहिती जी आहे ती गंभीर या ठिकाणी येते। काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी देखील या संदर्भातली माहिती जी आहे ती माध्यमांना दिली होती की प्रशांत कोरटकर याने फोन केल्यानंतर, जी धमकी दिल्यानंतर अनेक पोलिसांच्या संपर्कात होता, राज्यातल्या वरिष्ठ पोलिसांच्या देखील तो संपर्कात होता आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच त्यानं मोबाईलमधील डाटा जो आहे तो डिलीट केला होता आणि त्यानंतर पोलिसांमध्ये तो जमा केला होता अशा पद्धतीची माहिती असीम सरोदेंनी दिली होती। आणि यावरूनच आता देखील माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते की प्रशांत कोरटकर चंद्रपूरमध्ये जो आहे तो लपलेला आहे, एका हॉटेलमध्ये आहे। त्या ठिकाणी जाऊन काही पोलीस अधिकारी देखील त्याला जाऊन भेटल्याची चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे कोल्हापूरची 2 पोलिसांचं पथक जे आहे ते विदर्भात आहे। विदर्भातल्या नागपूरमध्ये एक पथक आणि आता चंद्रपूरमध्ये देखील पोलिसांचं एक पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे। त्यामुळं निश्चितच आहे आज पोहोचल्यानंतर पोलिसांच्या हाती प्रशांत कोरटकर लागतो का, की रिकाम्या हातीच चंद्रपूरवरून या पोलिसांना माघारी यावं लागतं हे देखील पाहणं गरजेचं। शिवाय या सगळ्यात अनुषंगानं आणखीन वेगवेगळ्या कोणत्या माहिती जे आहेत ते समोर येतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। खरं नक्कीच शेखर, आज दिवसभरात चंद्रपूरमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।